एक मिनिट उतर 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 चल उतर. का? पंक्चर आहे का चेक कर. मला कळत नाही पण वाटत नाहीये. पंक्चर साठी पैसे लागतील ना. एक काम कर, हे घे 20 रुपये. हा, इकडनं बस सुटते 88 नंबरची, आपल्या घरापर्यंत येते. अच्छा. एक काम कर, तू त्या बसनी ये, मी जातो घरी. काय? भेटू आपण सकाळी. हा, बाय. कैवल्य, कैवल्य. का केलंस तू असं? सांग ना, का केलंस? कैवल्य थांब, तुझ्याशी बोलतेय. काय काय केलं मी? तू मला एकटं सोडून गेलास त्या बस स्टॉपवर. घाबरले मी 20 रुपये दिले होते तुला. का? 88 नंबरची बस येईल असं सांगितलं होतं सकाळी. सकाळी? आणि तोवर काय करायचं होतं मी? बसून राहायचं तिकडे बस येईपर्यंत. किती घाण आहेस यार. हे बघ रेश्मा, मी एक वेळ स्वतः रात्रभर त्या बस स्टॉपवर झोपलो असतो, पण तू सेफ राहशील याची काळजी घेतली असती. आणि कायम घे. चल. काय चाललंय काय आजी? हा, रात्रीची जादू फारच झाली वाटतं. सावकाश. कैवल्य, तू लोकांशी तिरकस बोलतोस, त्यांची चेष्टा करतोस, आगाऊपणे बोलतोस आणि कुरडा आहे मी असं दाखवतोस, पण नाहीयेस तू तसा. बघ, कोरडाच आहे मी. बघ ना, बघ कोरडा आहे मी. डोळ्यात बघ, एकदम कोरडा वाटतंय. हो ना? तू खरंच कोरडा असतास ना, तर आपण मगाशी इडली खात होतो ना त्या टपरीवर, तिथे तो धिप्पाड माणूस माझ्याकडे बघताना काळजीने मध्ये नसता आलास. आणि मी तुला म्हणाले की मला भटकायला जायचंय म्हणून लगेच मला घेऊन नसता गेलास. तू खरं तर इमोशनल आहेस, पण मी कसा इमोशनललेस आहे हे दाखवतोस सगळ्यांना. काय झालं यार, हे प्रॉब्लेम झाला यार. तू ओळखलंस यार मला वाटलं तू ओळखू शकणार नाहीस मला कधीच. आता प्रॉब्लेम होणार रेश्मा. काय? रेश्मा, मी तुला रात्रीचे सगळे फायदे सांगितले, पण तोटे सांगायचे राहून गेले यार. असं रात्री जागं राहण्याचा सगळ्यात मोठा तोटा काय माहितीये? काय? माणूस ना अशा सगळ्या इनिबिशन्सच विसरून जातो. म्हणजे लाज ती राहतच नाही. जे मनात येईल ना ते सगळं बोलायला लागतो आपण. आपला विचार करणारा, बोलण्याला काही फिल्टरच राहत नाही. बिंदास बोलत सुटतो आपण सगळं. तसं तू बोलतेस ना आता, सेम तसंच. पण तू विषय टाळू नकोस. हा, मला उत्तर हवी आहेत. विचार ना मग, काय कशाची उत्तर हवी? तू का असा कोरडा वागतोस? इमोशनलेस असल्यासारखा का दाखवतोस? आता मी असा काय कसं सांगू तुला? कसं आहे ना रेश्मा, तुम्ही जर लहान असल्यापासूनच तुमचे पालक तुम्हाला असं म्हणत असतील ना की बाळा, तू जे वागतोयस ते बरोबर नाहीये, तू नीट वाग, असं म्हणून जर तुमचं कॉन्फिडन्स सतत कोणी चेचत असेल ना, तर माणसासमोर फक्त 2 ऑप्शन्स उरतात. एक म्हणजे तो माणूस अत्यंत सेन्सिटिव्ह होतो, किंवा दुसरं म्हणजे तो माणूस ॲरोगंट होतो. मी असं ॲरोगंट असणं चूज केलं. बाय चॉईस ॲरोगंट झालो मी. चांगलंच आहे ना ते एका अर्थी. लोक तुमच्या फार जवळ येत नाहीत, ते सतत एक हात लांब राहतात. कसं आहे ना, संवेदनशीलता अशी झाकून ठेवता येत नाही.
नाही तर तू सगळ्यांना एवढा आवडला असतास का? यार परत प्रॉब्लेम झाला यार. काय? मला वाटत होतं तू ओळखायला लागलीस मला. तू नाही ओळखतेस मला अजूनही. अरे आवडतोस तू सगळ्यांना. मी कोणालाही नाही आवडत रेश्मा. खरंच मी कोणालाही नाही आवडत. चल आपण उद्या सकाळी आशूला विचारूया मी कोणाला आवडतो ते. बघू तो काय उत्तर देतोय. सही ना रेश्मा, आपण ना सगळ्या गोष्टी ठरवून टाकतो. असं करूया तसं करूया, पण काहीच करत नाही. आणि मग आपण म्हातारे झालो ना की आपल्याला असं वाटत राहत, अरे यार यावेळेस हे करायला हवं होतं. त्या म्हातारे तो आपण झालेलोच आहोत. चला आजी उठा, झोपायची वेळ झाली. चला चला उठा. नाही नाही नाही. चला चला चला, झोप राहून गेली आपली. चला चला ए, चला. नाही हा, नाही चल चल चल. नाही नाही, मी झोपले तर तू जिंकशील. नाही नाही नाही, चल चल, झोप आली तुला. चल चल चल. कैवल्य, आपण ठरवलंच नाहीये जिंकल्यावर काय मिळणार. किल्ली. किल्ली? हो, का? घराची किल्ली विसरलोय मी आता. काय? हं, मग नवीन घर शोधावं लागेल. हं? हं, 3,000 रुपये आहेत ना. नाही. मग नवीन अनुभव शोधावा लागेल. कसला? अख्खी रात्र जिन्यात काढण्याचा. कैवल्य, हं? तुझ्याकडे किल्ली आहे ना? माझ्याकडे नाहीये किल्ली. आहे ना? खरंच नाहीये किल्ली. कैवल्य आहे ना? यार परत प्रॉब्लेम झाला यार. काय? परत प्रॉब्लेम झाला. काय? परत ओळखलंस तू मला. आहे किल्ली. चला. काय जावं असं वाटत नाहीये ना. सगळे झोपले असतील ना, त्यांना नाही कळणार ही गंमत. रात्रीची जादू. चल. चल. सायको. का तुम्ही किती वाजलेत? ही सायको, हिला बाहेर जायचं होतं फिरायला. आम्ही ना खूप मजा केली. चल ना आपण गप्पा मारू ना. पाळलेस का काय? मला झोप आली. झोपले होते मी, पाणी प्यायला उठले, मी चालले झोपायला. चल ना. मी ना ती जेव्हा जेव्हा एवढं कॉन्फिडेंटली बोलते ना, तेव्हा तेव्हा ती नक्की फिरते. आपण ना मस्त फार्म हाऊस बांधूया. 6 वेगवेगळ्या रूम्स प्रत्येकासाठी, आणि ना एक वेगळी खोली बांधूया जिथे सगळ्यांनी मिळून खुर्च्या टाकून मस्त गप्पा मारत बसायचं. मग काम कधी करायचं मीनल? असं काय करतोस तू? हे बघ, तोपर्यंत ना आपण स्टार झालेले असू. त्यामुळे आपण सांगू शकतो मी फक्त एवढे दिवसच काम करणार. म्हणजे 15 दिवस काम करायचं आणि 15 दिवस सुट्टी. आणि एखाद दिवशी ना असं जागरण करायचं, मस्त गप्पा मारायच्या. येस. हे बघ, ही रेश्मा आज सकाळी मला म्हणत होती, हे असं जागू नये रात्रभर, फार वाईट असतं, दिवसाचं चक्र का बिघडतोयस, असं जागलास तर आयुष्य बर्बाद होईल बाळा. आणि आता बघ, स्वतः जागायच्या गोष्टी करते रात्रभर. मला माहित नव्हतं की रात्र अशी इतकी 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 थ्रिलिंग असते. डेअरिंग बाज. तर रात्रभर डेअरिंग केलंय ना रस्त्यावर फिरायचं, म्हणून झाली ही डेअरिंग बाज, अकोल्याची नाईट रायडर. रात्र आपल्याला वेगळंच बळ देऊन जाते ना. म्हणजे जे आपण दिवसा करू शकत नाही ते आपण रात्री करू शकतो. काहीतरी असं काहीच अशक्य नाहीये असं वाटू लागतं. दिवसा जग आपल्याला असं ढळढळीत दिसतं, त्यामुळे प्रॅक्टिकल गोष्टी खूप मोठ्या होऊन बसतात. बँकेत जायचंय, लायसन्स रिन्यू करायचंय, करिअरचं काय, पण रात्री आपली स्वप्न मोठी होतात. असं वाटतं की सगळं शक्य. मी पहिल्यांदा जेव्हा मुंबईला आले ना,
तेव्हा मुंबईचं काहीच माहिती नव्हतं आणि एकच मैत्रीण माहिती होती. स्टेशनवर आल्यावर तिला फोन केला पण ती फोनच उचले ना. मला कळतच नव्हतं काय करायचं. थोडा वेळ स्टेशनवर अशीच फिरले. सगळी लोक नुसती बघत होती. त्यात नेमकं एक माणूस माझा पाठलाग करायला लागला. मी आपली धावत धावत प्लॅटफॉर्मच्या शेवटी गेले. पण जाईपर्यंत मनात ठरवलं होतं की आपल्याकडे लाल मिरचीची पावडर आहे, ती पिशवी हातात धरायची आणि तो माणूस आला तर फेकायची त्याच्या तोंडावर. पण मनात कंटिन्युअस धडधड धडधड चालू होती. लकीली मला तिकडे लेडीज वेटिंग रूम दिसली. वेटिंग रूम मध्ये गेले तर बायका काही झोपल्या होत्या, काही बसल्या होत्या. मी ती पूर्ण रात्र दादर स्टेशनच्या त्या वेटिंग रूम मध्ये काढली. पण ना सकाळ झाली ना तेव्हा मला जाणवलं की त्या रात्रीनी मला किती बळ दिलंय. शेवटी असंच वाटत होतं की की बस आता मी काहीही करू शकते. तेव्हा कळलं मला अब किसी से डर नहीं. मीने यार तू बोलली नाहीस हा किस्सा कधी मला. कसली फायटर आहेस तू. रात्रीची जादू. च्या मारी इथे मी रंगून रंगून किस्से सांगते आणि हे रक्तपित आहे माझं. अरे काय कोण आहे यार. मुलांनो बाबा उठले, शांत व्हा. सॉरी बाबा. स्वप्नात सुद्धा लोक केवढा आवाज करतात यार. काय अरे काय यांना सांग ना अजू यार. का लहान आहात का तुम्ही आता तुम्हाला समजवायला. जाऊ दे बाबा, मी डास मारायची रॅकेट घेऊनच येते. अरे काय तुमचं किती वाजलेत. 2:45 झालेत. तुम्ही जागे का आहात अरे. कैवल्य काय आहे. रात्र झोपण्यासाठी असते यार, दिवस जागण्यासाठी असतो. हा रात्री लोक विश्रांती घेतात, दिवसा काम करतात. तुम्ही काय अघोरी प्रकार चालवलेत यार. मी नाही यार, ही रेश्मा ही जागी आहे रात्रभर. आम्ही झोपायचं म्हणतो तरी झोपू देत नाही. रेश्मा तू जागी आहेस. काय करताय रे तुम्ही. आ इरिटेटिंग आहात यार तुम्ही. झोपा ना. ए स्कॉलर, अरे रात्र आहे, अजून झोपायचं असतं ना. तेच म्हणतोय मी. अरे मग तू ओरडतोय कशाला. अरे आशू तू गप रे. तुझ्यासाठी दिवस पण झोपण्यासाठीच असतो, रात्र पण झोपण्यासाठीच असते. त्यामुळे तू झोप. काय ओढले. जरा हात देतो का. का बाथरूम पर्यंत जाऊन ये. आजोबा सावकाश सावकाश आजोबा. आजोबा हे घ्या आजोबा. चष्मा घाला. तुम्ही जरा कमी जेवत जा आजोबा, म्हणजे रात्री एवढा त्रास होणार नाही. हा ऐक याला रात्रीच दिसत नाही माहिती का. गाजर खाल्ली पाहिजेत, नाहीतर आपला हे गाजर हलवा मस्त. वा वा या. नाही झोप 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 झोप. ह्याला आमच्या गावाकडे जेव्हा आम्ही असं जागरण करायचो ना, तेव्हा हमखास भूताचे किस्से व्हायचे. असले एक डेंजर भूताचे किस्से माहितीत ना मला. आशू हे बघ ना, आता भूताचे किस्से नको ना, मला खूप भीती वाटते. हो ना. हो हा सांग ना एक मस्त. एक सांगतो. आमच्या गावाकडे ना एक विहीर आहे, पडकी विहीर. तर तिथे ना लहान मुलांना जाऊच देत नाही. का. तेच आम्ही पण तेच विचारायचो का. कारण त्याची एक स्टोरी आहे. काय. खूप वर्षांपूर्वी, म्हणजे जेव्हा ब्रिटिश भारतावर राज्य करत होते, तेव्हा त्या विहिरीच्या शेजारी एक पायवाट होती. ते सगळे ब्रिटिश अधिकारी कामाला ना त्या पायवाटीवरनं जायचे. दिवस असो किंवा रात्र, नेहमी त्या पायवाटीवरनं जायचे. मी ऐकत नाहीये. इंटरेस्टिंग आहे. तर एका रात्री एक ब्रिटिश अधिकारी त्याच्या बायको बरोबर
घोड्यावरनं त्या पायवाटीवरनं चालला होता. सोबत त्यांचा नोकर होता महादू. तर जेव्हा ते तिघ त्या विहिरीच्या शेजारी आले तेव्हा तो महादू एकदम ओरडायला लागला, मालक मालक मालक, पुढे नका जाऊ, पुढे जाऊ नका, पुढे धोका आहे, त्या विहिरीपाशी जाऊ नका. तो ब्रिटिश अधिकारी वैतागला. तो महादूकडे वळला आणि म्हटला, व्हॉट द हेल इज दिस? असंच काहीतरी बोलला तो. इंग्लिश. तो म्हटला, मालक त्या विहिरीपाशी जाऊ नका, त्या वेल मध्ये एक वेल आहे, पिवळ्या फुलांचा वेल. पण हे सगळं ऐकायला तो ब्रिटिश अधिकारी आणि त्याची बायको नव्हते. ते घोड्यावरनं खाली उतरले होते आणि हळूहळू विहिरीकडे चालत जात होते. इकडं दोघं विहिरीकडे चालतायत, इकडे महादू ओरडतोय, मालक. इकडे दोघं विहिरीकडे चालतायत, इकडे महादू ओळखतोय, मालक. तेवढ्यात त्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या बायकोनी तो वेल बघितला. छान सुंदर अशी पिवळी फुलं होती. ती बायको म्हटली, अहो मला फुलं पाहिजेत. इंग्लिश मध्ये बोलली, अहो मला फुलं पाहिजेत. ब्रिटिश अधिकारी बोलला, मी तुझ्या शब्दाबाहेर नाहीये, पण आता तू घेऊन ये, कारण त्याला घोड्याला सांभाळायचं होतं. इकडे महादू ओरडतोय, मालक मालक पुढे नका जाऊ. इकडे ब्रिटिश अधिकाऱ्याची बायको पुढे चालली आहे फुलांकडे. इकडे महादू ओरडतोय, मालक. पण त्या बायकोनी महादूचं ऐकलं नाही. ती विहिरीत उतरली. ती विहिरीत उतरली आणि पोहत पोहत त्या फुलांकडे गेली. अशी मस्त पिवळी फुलं होती. त्यातलं एक पिवळं फूल तिला फार आवडलं. ती त्या फुलांना हात लावणार, तोच मागून व्हॉट हॅपन? हे मला वाटतंय ना त्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या बायकोचं भूत आहे आणि तिला ते पिवळं फूल हवंय. ए माधू, हे पिवळं फुल दे, पिवळं फुल दे, पिवळं फुल दे, पिवळं फुल दे. ती काया पालट करून आली आहे, पिवळं फुल दे. काया पालट म्हणजे? हे आनाच आहे काय ग? ही बघ घाबरली तुला. अक्कल नाही का तुला? थांब, तुला पुढची स्टोरी सांगतो. पुढे काय झालं माहिती का? कॉंग्रॅट्स रेश्मा, तू जिंकलीस पैज. मी पण झोपलो. माझ्यासारखे भले भले योद्धे धारातीर्थी झाले तिकडे, तरी तू जागी आहेस. बोल, काय हवंय तुला? मला मिळालं, मला जे हवं होतं ते. काय? आज ना कैवल्य, मला काहीतरी नवीन गवसले. मला हे माहीतच नव्हतं रे. म्हणजे रात्र इतकी सुंदर असते हे आज कळलं. थँक्स.
काय? मला परस्त्रीचा स्पर्श झाला, मी अपवित्र झाला. पाटलांची मुलगी बिघडली आता. एकदा जागरणाची सवय लागली की लागली, आता रोज जागरण. अजिबात नाही हा, रोज नाही जागू शकत मी. नाही, आता जागावं लागेल. नाही, अरे मी चिमणीच रे, सकाळी चिवचिवणारी. आणि मी काय माहितीये का, घुबड. पण एखाद्या दिवशी आवडेल मला अशी रात्र जागायला आणि बाईकवर भटकायला सुद्धा. नक्की. बरं झोप आता, एकाच तासात तुझी उठायची वेळ होईल. आणि तुझी झोपायची. गुड नाईट. गुड मॉर्निंग.